मंडळी, भारतामध्ये भाषिक विविधता ही राष्ट्रीय वैभवाची निशाणी मानली जाते। प्रत्येक राज्याला आपली स्वतंत्र भाषा, संस्कृती आणि अस्मिता आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती मराठी माणसाची अस्मिता, अभिमान आणि ओळख आहे। मात्र अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात असंतोषाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेचे सशक्तीकरण केले जाईल का, पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहताय विषय दुनियादारीचा। महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीने थोपवले जाणे हे अनेक मराठी प्रेमींसाठी अस्वस्थ करणारे ठरले आहे। या विरोधात आता राज्यातील दोन महत्त्वाचे राजकीय नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे प्रथमच एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येऊन 5 जुलै 2025 रोजी मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत। राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित करणारा हा मोर्चा कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली नसेल, तर तो मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सामान्य जनतेचा आवाज असेल। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या दोन प्रमुख पक्षातील नेत्यांचे एकत्रीकरण येणे हे महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक राजकारणात एक महत्त्वाचे वळण ठरू शकते। भारत हा विविध भाषांचा देश आहे। इथे प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा, संस्कृती, अस्मिता आहे। महाराष्ट्र राज्यात मराठी केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती मराठी माणसाची ओळख आहे, अभिमान आणि सांस्कृतिक वारसा आहे। परंतु अलीकडच्या काळात शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्याचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवले जात आहे। राज्यभरात मराठी प्रेमींसाठी मनात असंतोष निर्माण झाला आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 5 पर्यंतच्या वर्गामध्ये हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागेल, अशी शालेय शिक्षणांना आवाहन केलं आहे। याला अनेकांनी हिंदी सक्ती असे संबोधून विरोध दर्शवला आहे। महाराष्ट्रातील भाषिक स्वातंत्र्य आणि स्थानिक भाषेच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे। तर महाराष्ट्रातील दोन राजकीय नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येऊन 5 जुलै रोजी मुंबई येथे मोर्चा काढणार आहेत। हे सक्ती विरोधात एकत्र येण्याची शक्यता सुद्धा व्यक्त झाली आहे। हे दोघे याआधी राजकारणात वेगवेगळ्या विचारावर काम करत होते, परंतु आता हिंदी भाषेच्या सक्तीमुळे ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा कसा असणार आहे? 5 जुलै 2025 रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। राज ठाकरे यांनी या मोर्चाचे आयोजन केले असून तो गिरगाव चौकटीपासून आझाद मैदानापर्यंत असणार आहे। या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांचा पाठिंबा असणार आहे, असं वक्तव्य स्पष्ट झालं आहे। या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, ते फक्त मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणार आहेत। हा मोर्चा मराठी भाषा, सांस्कृतिक आणि अस्मितेच्या रक्षणासाठी आहे, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। या मोर्चामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने 1 ते 5 मध्ये हिंदी भाषेचे शिक्षण सक्तीचे केल्याने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक भाषांना सांस्कृतिक धोका निर्माण झाल्याचे मराठी कार्यकर्त्यांचे मत आहे। राजकीय मतभेद विसरून मराठी भाषेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका पक्षांनी घेतली आहे। हा मोर्चा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसेल, तर तो जनतेच्या संस्कृतीचा आणि मराठी भाषेचा आवाज असेल। ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठीच्या अस्मितेसाठी प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत। हिंदी भाषेची सक्ती ही महाराष्ट्राच्या भाषिक स्वातंत्र्यावर आघात असल्याचे मानून हे दोघे एकत्र येणार आहेत। 5 जुलै रोजी होणारा मोर्चा हा केवळ एक निदर्शने नाही, तर तो मराठी भाषेच्या भविष्याचा लढा ठरू शकतो। त्यामुळे राज्यातून मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। मंडळी, यावरती तुमचं काय मत आहे? हिंदी भाषा ही तिसरी भाषा सक्ती म्हणून करायला पाहिजे का? यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।